वर्ध्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याचा मोबाईलवर मेसेज आलाय। त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। 3000 रुपयांचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतोय। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याचा मेसेज धाराशिवमध्ये आलेला आहे, वर्ध्यात आलेला आहे। रक्षाबंधना आधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं जे गिफ्ट आहे ते मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हा मेसेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। जुलै महिन्यात ज्यांनी नोंदणी केली होती अशा महिलांना पैसे जमा व्हायला आता सुरुवात झालेली आहे। वर्ध्यातल्या लाडक्या बहिणीला मेसेज आलेला आहे। योजनेचे पैसे मिळाल्याचा मोबाईलवर मेसेज आलेला आहे। त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे। 17 ऑगस्टला पहिल्या टप्प्याचे पैसे जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे, पण त्याआधीच वर्ध्यात लाडक्या बहिणीला 3000 रुपयांचा मेसेज मोबाईलवर आलाय। आत्ताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। रक्षाबंधना आधीच लाडक्या बहिणीला मोबाईलवर मेसेज आलाय। त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। सुरुवातीपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चर्चेत आहे। सुरुवातीला फॉर्म भरताना अनेक गोंधळ झाले होते, त्यामुळे ही योजना चर्चेत आहे, पण आता बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। वर्ध्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याचा मोबाईलवर मेसेज आलेला आहे। हा मेसेज जो आहे तो आपण पाहू शकतोय। या मेसेजमुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे। जुलै महिन्यात ज्यांनी नोंदणी केली होती अशा महिलांना 3000 रुपये 1500 रुपयांचे 2 हप्ते जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आता आपल्या सोबत जोडले गेले। सर, लोकशाही मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। वर्ध्यात पहिला हप्ता जमा झालाय, काय सांगाल? नमस्कार। आज काही महिलांना पैसे जमा झाल्याचे मेसेज आलेत। म्हणजे आजपासून सुरू झालंय पैसे जमा होणं, तर हे 2-3 दिवसामध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर येईल। आणि त्यामध्ये मग आम्ही आमच्या स्तरावरून ज्या महिलांचे बँक खाते आधार संलग्न नाहीयेत त्यांना आवाहन केलंय। 17 तारखेला याचे 2 हप्ते, पहिला हप्ता नाही 2 हप्ते देणार आहोत। आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही, आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे। आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे, दिलेला शब्द दिल्याप्रमाणे 17 तारखेला जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील। हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो, त्याची सुरुवात झालेली आहे। आता विरोधकांना तुम्ही विचारा त्यांच्याकडे काय उत्तर आहे। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी पहिल्यापासून सांगतोय, या सावत्र भावांपासून सावध राहा। यांना तुमची योजना बंद करायची आहे, ही योजना तुमची बंद पाडायची आहे। तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून खूप प्रयत्न केले, हायकोर्टात देखील गेले, पण हायकोर्टाने देखील त्यांना फटकारलं, त्यांना फेटाळून लावलं। आणि म्हणून आमचं महायुतीचं सरकार जे आहे हे देणारं आहे। जे आम्ही बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार, त्याची प्रचिती आता तुम्हाला येईल। आणि म्हणून अरे परत घेणारे आम्ही नाही आहोत। परत तुम्ही पण त्यांच्यामध्ये गेले का काय? अरे बाबा, हे सगळं चेकिंग सुरू आहे, तपासणी सुरू आहे, आणि मग खात्यात पैसे नाही गेले 17 तारखेला की तुम्हीच उलटे बॉम्ब मारणार। आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि ते आम्ही त्याची सुरुवात केली आहे, त्याचे ट्रायल रन सुरू आहे। गणपती गणेशोत्सवाबद्दल आज एक मोठी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये गणेशोत्सव मंडळांना हा गणेशोत्सव साजरा करण्यामध्ये काही येणाऱ्या अडचणी होत्या, त्याचा त्यांनी तिथे चर्चा केली आणि या सर्व अडचणी आम्ही दूर केल्या। पर्यावरणपूरक गणेशोत्सव भक्तिभावाने, श्रद्धेने, आपली संस्कृती, आपली परंपरा ही मंडळं पुढे नेत आहेत। त्यामुळे त्या मंडळांना पूर्णपणे सरकार सहकार्य करतंय। आणि म्हणून आजची बैठक जी आहे ही अनेक विषयांवर चर्चा झाली। गणेशोत्सव अतिशय धूमधाम जल्लोषामध्ये या राज्यामध्ये साजरा होईल। विघ्नहर्त्याचं कार्यक्रम जो आहे गणेशोत्सव आहे। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.